Good morning, my dear student. Myself, Professor Digambar Wankhede, Department of English. Today, we will see another literary term, and the name of the literary term is point of view. What is mean by point of view? Point of view म्हणजे ज्या दृष्टिकोनातून एखादी स्टोरी लिहिणे, कथा कादंबरी. Point of view, it is a form of literature. It is one of the technique is used by the writer, by the short story writer to expresses the story. We will see first point of view's definition. Point of view is the perspective through which people and incident are viewed, and it is closely tied to the narration of story. Point of view ही एक टेक्निक आहे. त्यामध्ये रायटर हा वेगळ्या गोष्टी, कथा, इव्हेंट्स, इन्सिडेंट्स हा एक्सप्रेस करत असतो. आणि हे पॉइंट ऑफ व्ह्यू ही जी टेक्निक आहे, स्टोरी कशा प्रकारे नॅरेशन केली जाते त्याच्याशी रिलेटेड आहे. इन लिटरेचर, पॉइंट ऑफ व्ह्यू इज द मोड ऑफ नॅरेशन. इट इज द मोड ऑफ नॅरेशन that an author uses to let the readers hear and see that takes place in a story, like that, in a poem, in a story, in a novel, or in an essay. Every story has a perspective. Through there can be more than one type of point of view in a work of literature. इंग्रजी साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या टेक्निक पॉइंट ऑफ व्ह्यू वापरले जातात. द मोस्ट कॉमन पॉइंट ऑफ व्ह्यू इज यूज्ड इन नॉवेल्स. म्हणजे मोठ्या प्रमाणावर द मोस्ट कॉमन पॉइंट ऑफ व्ह्यू यूज्ड इन नॉवेल्स आर फर्स्ट पर्सन सिंग्युलर. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय किंवा वीच्या साहाय्याने सांगितलं जातं. सेकंड पर्सन प्लुरल यू, अँड थर्ड पर्सन ही, him, his, himself, she, herself, her, it, itself, its, they, them, theirs, and themselves. हे थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. तर आपण पहिल्यांदा फर्स्ट पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू बघणार आहोत. काइंड्स ऑफ पॉइंट ऑफ व्ह्यू. फर्स्ट पर्सन आय किंवा वी यांच्या सहाय्याने आपण फर्स्ट पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू एक्सप्रेस केला जातो बाय द रायटर in a novel. When we talk about ourselves, our opinions, and things that happen to us, that time we uses I or we. First person point of view. We generally speak in the first person point of view. In the first person point of view, author tells the story through a character who refers to himself or himself using I or we. It is called first person point of view. First person point of view मध्ये I किंवा we वापरून रायटर त्याची स्टोरी एक्सप्रेस करत असतो. दिस पर्सन इज जनरली अ कॅरेक्टर इन द स्टोरी. अ कॅरेक्टर इन द स्टोरी इज नॅरेटर. नॅरेटर म्हणजे कथन करणारा. द एंटायर स्टोरी इज अनफोल्डेड टू अस. सांगितले जाते फ्रॉम व्हॉट दिस वन कॅरेक्टर चुजेस टू टेल अस. ठीक नाही. रायटर एक आपली जी स्टोरी आहे एखाद्या कॅरेक्टरच्या माध्यमातून, एखाद्या नॅरेटरच्या माध्यमातून आपल्याला तो सांगत असतो. एंटायर स्टोरी पूर्ण. जसं की उदाहरण आता कोणकोणते आहेत फर्स्ट पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूचे. हर्मन मेलेवीची एक नोवेल आहे मोबी डिक, जे की 1851 ला पब्लिश झालेली आहे. इमनी ब्रांटेची पण नोवेल आहे उदरिंग हाइट्स 1847. इन फर्स्ट पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू सिंग्युलर, आय हॅड द क्रेझिस नाईट लास्ट नाईट, आय विल टेल यू ऑल अबाउट यू. हे आहे फर्स्ट पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू. आता आपण सेकंड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू कडे वळू. इन द सेकंड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू ऑथर युजेस यू. इन द सेकंड पर्सन नॅरेटिव्ह, नॅरेटिव्ह म्हणजे कथन केलेली जी कथा आहे. द नॅरेटर अड्रेसेस द प्रोटॅगनिस्ट और अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टर बाय युजिंग द सेकंड पर्सन सेकंड प्रोनाउन यू. दिस पॉइंट ऑफ व्ह्यू बिलॉंग टू द पर्सन और एनी पीपल being addressed. त्याला ती उद्देशून लिहिलेली असते. दिस इज द सेकंड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू यू. द सेकंड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू
यू इज एक्स्ट्रीमली रेअर, फार कमी प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो इन कंपॅरिझन टू द फर्स्ट पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू आणि थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टिकोनातून. इन द सेकंड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू, how a story is told, where the narrator tells the story to another character using the word you, your and your. In fiction, fiction म्हणजे नोवेल, कादंबरी, काल्पनिक कथा. Second person is used as a narrative voice. A term is used for the method in which narrator describes the story. Narrator आपली स्टोरी डिस्क्राइब करण्यासाठी वापरतो. In non-fiction, we see second person in business and technical writing किंवा प्रोसेस रायटिंग किंवा सेल्फ हेल्प बुक मध्ये पण, किंवा मोर इंटरॅक्टिव्ह गेम्स प्लेइंग रायटिंग्स. उदाहरण कोणतं आहे सेकंड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूचं? फ्रेंच नोवेल आहे सेकंड थॉट्स बाय मायकल बटलरची. ही सेकंड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूचं उदाहरण आहे. आता आपण नेक्स्ट पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू कडे वळू. थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू. थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये नॅरेटर रेफर्स ही, सी, इट, दे. इन द थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू, द थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू बिलॉंग्स टू द पर्सन किंवा एखाद्या व्यक्तीसोबत किंवा अनेक ग्रुप ऑफ व्यक्तीसोबत बिंग टॉक अबाउट याविषयी सांगितलं जातं. पर्सन ऑर ग्रुप ऑफ पर्सन्स. द नॅरेटर इज नॉट कॅरेक्टर. याच्यामध्ये जो नॅरेटर असतो तो कॅरेक्टर नसतो. द थर्ड पर्सन प्रोनाउन्स इन्क्लूड. याच्यामध्ये काय काय समाविष्ट होत असतो, जसं की आपण अगोदर बघितलेच आहे. ही, हिम, हिज, हिमसेल्फ, सी, हर, हेर्स, हर्स, हरसेल्फ, इट, इट्स, इटसेल्फ, दे, देम, देअर, देअर्स अँड देमसेल्व्हज. थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूचं कोणतं उदाहरण आहे? जॉर्ज ओरवेल या नोवेलिस्टने 1984 या नोवेलमध्ये, जे की 1949 मध्ये पब्लिश झालेले आहे, थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूचा उपयोग केला आहे. त्याच्यानंतर द नोवेल्स ऑफ जॉन ऑस्टिन्स आर थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू. थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यू स्टडी अंडर टू हेडिंग्स, omnipresent and it is a limited. Third person point of view, it is a limited. So thank you my dear student.